महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। हा दिवस देशभर धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहात साजरा होतो। यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघातर्फे 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 3 सत्रांमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला हजारो अनुयायांनी गर्दी केली होती। पहिल्या सत्रात दुपारी भदंत शील वत्सलंकार यांनी त्रिशरण पंचशील आणि धम्मगाथेने कार्यक्रमाची सुरुवात करून धम्मचक्र प्रवर्तन दिन व धम्मदीक्षा सोहळ्याचे महत्त्व समजावून सांगितले। सायंकाळी दुसऱ्या सत्रात भदंत शील वत्सलंकार यांच्या हस्ते भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे, आक्रमण संघटनेचे ॲडव्होकेट सुनील गजभिये, धम्मसेविका संगीता राऊत, बंटी रामटेके, रविकांत गवई या आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा डॉक्टर आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला। तिसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध गायक संविधान मनोहरे यांच्या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। सूत्रसंचालन अजय शृंगारे यांनी केले तर आभार अक्षय नरगडे यांनी मानले। सर्व मान्यवर माझे सरकारी अधिकारी, समोर उपस्थित माझे सर्व बौद्ध आणि इतर धर्माचे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। एक अतिशय ज्याला म्हणतो की आनंदाचा दिवस आहे। या दिवसाच्या म्हणजे आज हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, आपण सर्वजण आजचा दिवस जो आहे साजरा करीत आहोत। मी या निमित्ताने आपल्या सर्वांना बौद्ध धर्म प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना या देशाला दिलेली आहे, या राज्यघटनेप्रमाणे हा देश चालू आहे आणि ती राज्यघटना दिल्यामुळे आज मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे। बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला होता, शिक्षणाचा मार्ग, शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा, तर हे जे त्रिसूत्री बाबासाहेबांनी दिलेली होती, ती त्रिसूत्रीचं जतन आपण सगळ्यांनी केलेलं आहे आणि यापुढे देखील आपण त्या मार्गावर चालावं। या निमित्ताने मी आपल्या सर्वांना परत सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।